कसे आहेत तुम्ही सर्व? अरे किती ओरडतोय, स्लो स्लो, जास्त ओरडू नको. बाय. पूर्ण बिल्डिंगला उठवत असेल बाबा आवाज देऊन. गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला. आता आपलं ब्लॉग एक दिवस सोडून एक चाललं, कारण थोडं नाही जरा जास्त बिझी झालं आहे. त्यामुळे ब्लॉगिंग करायला मला थोडाही टाईम भेटत नाही. आम्ही ब्लॉगिंग करायला टाईम भेटते पण एडिटिंग करायला टाईमच भेटत नाही, असं झालं आहे. पण आजपासून डेली ब्लॉग येणार आणि येणार म्हणजे येणार. मी खंडीपणे प्रयत्न करणार. चाललो आता, गाडी पण नेहमीप्रमाणे बोईसरवरून निघालं आहे आणि लेट झालं आहे. 8-10 तासाचा. पण आपण चालतो आहे, रिक्षा पकडतो आहे डायरेक्ट स्टेशनला. आता लास्टचा एक त्यांना इथनं बाय करूयात, कारण की तो अजून परत विंडोमध्ये बसले असेल. बाय. चल बोला ना, चला बाय बाय. मी पण रिक्षा पकडतो. उतरलो आहे रिक्षामधून आणि आज सनसेट बघा, म्हणजे सूर्य बघितले. अरे यार, जसा कॅमेरा फिरवला बोर्ड आला समोर, वेट दाखवते मस्त ऑरेंज झाला आहे. वा खतरनाक. आणि आमचं पालघर स्टेशन पोचलो आहे आणि विरार लोकल आली, त्यामुळे एवढी गर्दी. आता तीच लोकल मला पकडायची बरोबर झाली. चलो अरे चलत नाही ते. चलो चलो छान येतो फटाफट. गर्दी ही लोकल पकडायच्या बाजूला आहे ती. लोकसंख्या ते आलीसुद्धा, पण आज डब्बे जे आहेत, कोच जे आहेत उलटे आहेत, म्हणून मला मागे चालावं जावं लागणार. आणि जेव्हा कोच उलटे असतात ना, तेव्हा गर्दी खूप असते विरारवाल्यांची, सफाईवाल्यांची. आज बसायला जागा भेटेल की नाही माहिती नाही, जाऊन बघूयात. जय आहे, ज्याचा कॉल आला होता तो पण एसवानमध्ये आहे. मी सुद्धा चाललो आहे आता, पटापट चालतोय. हा बघा असं मी घरी यायचं दिवस झोपलं आहे. टाईम 9 वाजले नाही, सॉरी डळ्या बंद आहे हा, म्हणून मी सेल घेऊन आलो आहे. टाईम वेळ आहे 9:43. तर आता शूज वगैरे काढून घेतो आहे आणि फ्रेश होतो पहिला, तर कपडेच्या काढून. आणि मग काय जेवायला केलं आहे ते बघूयात आपण. हे वॉच बंद पडलं आहे ना, सेल घेऊन आलो आहे, तर पहिला सेल लावून घेऊयात आपण. ए मम्मी, चला काढायला नसेल. येस, चालू झाला. टाईम बघत त्याला, चांगला टाईम बघत. 9:45 झालेत. 9:45. हां ठीक आहे, 5 मिनटं पुढे ठेवतो. ठीक आहे, 9:50, 5 मिनटं पुढे ठेवलं आहे. तर वॉच लावून घेऊ लगेचच आपण वरती. हां लागला वॉच व्यवस्थित. चला तर बघूयात पण जेवण काय केलं आहे. काय बनवते, काय झालं? बुंदी काय तू अंडा करत ना? काय नव्हते. चालेल, मस्त गरम गरम पण जेवण करते. आता मी पहिला खूप फ्रेश होऊन घेतोय आणि मग मस्त जेवतोय पोट भरून. मस्त अंड्याचा पोळा घेतलाय, चपाती घेतलाय, बुमलाचा कालवण केलाय मस्त सुक्या बुमलाचा, आणि शेंगदाणा घेतलाय, आणि सोबत भातसुद्धा घेतले पण. वा मस्तच. मस्त आता पोटभरून जेवण झालं आहे, कोणीही जेवण झालं आहे. पण तरी जेवल्यानंतर कोणी काय करते बघा, दाखवतो तुम्हाला. बघा, उद्या सकाळची डब्याची तयारी. काबुली चण्यात, काबुली, काही लोक भरपूर अलग अलग टाईपचे नाव आहेत. आम्ही काबुली म्हणतात, पण काबुली चणे म्हणतात. आणि आज पण हा ट्रेनमध्ये लफडा लागला. अरे असंच बघतो एअरफोन घालून. आणि एक रिजर्वेशन आले, तर त्यांना विचारलं मी, तुमची सीट आहे का पहिला, त्या लेडीजचा. तर ते नाही, हम लोग का 12 और 13 सीट आहे, 12 और 10 सीट आहे. आणि मी 14 नंबरवर बसला. आणि मी परत एअरफोन टाकून बसलो गपचूप. आणि काय बोलत असेल, उठा या जे पण आहे, मला नाही ऐकायला. मी एअरफोन टाकून बसलो आहे आणि ती बडबडते, मला काय माहिती, मी एअरफोन टाकून बसलो. ते मुलगा बोलतो, ए भाई त्याची सीट आहे, बोलतो उठ. तो मला आपका सीट है, आप 12 और 14 बोले, 12 और 13, 10 और 12 बोले. तो बोलता नहीं 14 भी हम लोग का है. बोले ठीक आहे पडतो. अरे बडबडते एवढे. हां ती नवरा बोल. मी पण मग चढला मस्त मजबूत. आखा कसा आखा ओरडा जयहरी सणात पडतो मध्ये गप करतात. सो ओरडलं ना मी आज. भरपूर दिवसानंतर ठरवलं होतं की यावर्षी लफडा नाही करणार. पण ट्रेनमध्ये असतात कोणी अनफड लोक, साले आता काय शब्द अनफड बोला पण चुकीचं वाटतोय. म्हणजे येऊन नुसते चढाचढी करतात. तुम्ही असं माहिती आहे, तुमची रिझर्वेशन असतात, तुमची सीट असतात, पण येऊन विचारा तर की आमची सीट आहे, आम्ही उठू. तुम्ही येऊन डायरेक्ट शिवाय घालायला आणि चढायला चालू करतात. तर आम्ही काय फुकट नाही जातो या ट्रेनमध्ये, काय पण बोलतात. चला काय असते, तू असते काय, मी फक्त पनवरच चिडू शकत नाही ग. चालतं काय बोलायचं. तू चिडला कधी भाई? जय सांगा विचार, मी कसा रागवतो तरी कसं चिडतो ते. आणि तुला नशीब तुझी व्हॅल्यू ठेवतो मी, तुझी इज्जत देतो तुला मी. विचार फक्त त्या लोकांना की मी कसं चिडतो आणि कसं ओरडतो सर्वांवर. पण तुला इज्जत देतो. एवढा चिडत नाही तुझ्यावर मी, एवढा नाही चिडत, नॉर्मली चिडतो.
पण गाडीमध्ये सर्वांना माहिती मी कसं. Normally नाही तू आता नसेल चिडत, हां मग पण आधी चिडतच ना. एवढं चिडत ना तुझी भांडण्याच्या मूडमध्ये नाही चिडत नॉर्मली तुझं. हां ठीक आहे हां. पण ट्रेनमध्ये जे ओरड भाई माझा घसच वागला घसा एवढ्या दिवसानं ओरडलो ना मी घसच वागला क्लास. हा झोपलाय तर आज काय ह्याची बडबड नाही ऐकायला भेटत आपल्याला. तुला व्हॅल्यू बायकोची आता समजणार म्हणून तू आता चिडत. कशाला व्हॅल्यू समजली तुझी? तुला आधी समजली नव्हती म्हणून आज तू आता आधी पण समजली मला. आणि मी म्हणजे काय आता तू आता चुकी करतच नाही. तू आता शांतपणे बोलते. काय काय शांत बोलते. तू आता समजून घेते. मी काय पहिला तू बोलते? समजून नव्हती गेली. पहिला किरकिर करायची तू. पहिला पनू जी चिडचिड करायची आई शपथ. ऑफिसवरून आला की आला किरकिर चालू. आणि आता कुठे काय माहिती कोण देवाने बुद्धी दिली चांगलीशी आहे. तुला बुद्धी दिलाय. चांगली झाली चांगली. तुला बुद्धी दिलाय. आई ग. चांगली झालाय. काय बोलायचं बायको नवरा बायकोचं भांडण. तुम्ही पण जर कपल असाल तर तुम्हाला तुम्हाला माहिती असेल की कसं असते किरकिर किचकिच. आणि आता काय करायचं उद्या गाडी जाणार आहे. गाडी जर गाडी मागली सुद्धा भरपूर एवढी पण नाही आतून क्लीन केली होती मी. थोडीफार धूळ लागली असेल. म्हणजे मला खरंच कंटाळा आला गाडी क्लीन करायला. दुर्गेश जर तू हा ब्लॉग बघत असेल तर सॉरी मी गाडी आज क्लीन केली नाही आहे. तू उद्या येऊन गाडी घेऊन जाणार आहे त्यासाठी मी आता तुला सॉरी बोलतो.